विधानसभेत सध्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू आहे। या चर्चेत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या कृषी विषयक धोरणांवर टीका केली। सरकारनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेलं पॅकेज केवळ कागदावर आहे। कृषी समृद्धी योजनेची घोषणा केली, मात्र निधीची तरतूद केलेली नाही, अशी टीका त्यांनी केली। सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना 1000 रुपये प्रति क्विंटल बोनस देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली। सरकार उद्योगांना अनुदान देत नसल्यानं राज्यातले उद्योग बाहेर जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला। राज्यात कायदा सुव्यवस्थेची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली। मुंबई, पुणे, नागपूरमध्ये अंमली पदार्थांचं जाळं वाढतंय, असं वडेट्टीवार म्हणाले। पुण्यातल्या मुंढवा इथल्या जमीन व्यवहार प्रकरणी वडेट्टीवार यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले। विधान परिषदेतही अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू आहे। मुंबईकरांना पुनर्विकासाच्या प्रश्नासंदर्भात मोठा दिलासा देणारे महत्त्वाचे निर्णय आज सरकारने घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। नागपूर इथे विधिमंडळ परिसरात ते आज वार्ताहरांशी बोलत होते। सरकारनं सुधारित भोगवटा अभय योजना आणली आहे। त्याशिवाय रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी नवी योजना आणली जाईल। पागडी व्यवस्थेतल्या इमारतींचाही पुनर्विकास करून मुंबईला पागडीमुक्त करू, असं शिंदे म्हणाले। जे मुंबईकर मुंबई बाहेर गेले आहेत त्यांना पुन्हा सन्मानानं मुंबईत परत आणण्यासाठी सरकार काम करते, असं शिंदे यांनी सांगितलं। या सर्व योजना मुंबईचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। 20,000 इमारती म्हणजे एका इमारतीमध्ये 20 फ्लॅट असतील तर 4 लाख घरं झाली आणि 4 लाख घरांमध्ये माणसं किती राहतात ते बघा। आणि त्याचबरोबर या लोकांची ओशी अडकली होती, त्यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होतोय आणि जवळपास पागडी आणि मालक अशी 28,000 खटले दाखल आहेत आणि त्यामुळे 28,000 फ्लॅट धारक आहेत। इमारती म्हणजे 28,000 केसेस आहेत, त्याच्यामध्ये देखील 13,000 इमारती आहेत। 13,000 इमारतीचा देखील पागडी आणि मालकी हक्काचा जो निर्णय आम्ही घेतलेला आहे, पागडी मुक्त मुंबई, याच्यामुळे लाखो लोकांना, जवळपास 20 ते 25 लाख लोकांना याचा फायदा होईल। रिपब्लिकन पार्टी ही महायुतीचाच भाग आहे, असं सांगत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षालाही यथोचित वाटा मिळावा, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली। ते आज विधानभवन परिसरात बोलत होते। या निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी आपले कार्यकर्ते काम करतील, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला।